फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच एका मंचावर आले। यावेळेस रवींद्र चव्हाण बोलत असताना एकनाथ शिंदे यांची देहबोली आक्रमक दिसली। डोंबिवलीमधील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनावेळी शिंदे आणि चव्हाण हे एकत्र आले। फोडाफोडीवरून नाराजी, शिंदे चव्हाण एकाच मंचावर। चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। तुम मुझे कब तक रोकोगे, श्रीकांत शिंदेंची शिरोशायरी। में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए। सूरज सा तेज नहीं मुझ में, लेकिन दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे। फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच एका मंचावर आले। यावेळी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये उदय सामंत यांची खुर्ची होती। दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी सामंतांशी बोलून ते शिंदेंच्या शेजारी येऊन बसले। डोंबिवलीमध्ये आपले पंढरी पाटील यांच्या गांधीनगरमध्ये ते आजोबा राहतात। फोन केला, त्यांना फोन उचलला मी आणि मला सांगितलं आमच्या त्या गल्लीमध्ये जे आहे खूप दिवसापासून कचरा जो आहे साचलेला आहे। तर मी आजोबांना सांगितलं सांगतो मी, मग आयुक्त महोदयांना तिथूनच फोन केला आणि आयुक्त महोदयांना त्या गल्लीचं नाव वगैरे सांगितलं। तर अशी परिस्थिती सामंत साहेब आज वर्टिकल पूर्णपणे इंडोर स्टेडियम, त्याच्यामध्ये काय काय आता म्हणजे कुठलं काय म्हणजे जिम्नॅशियम, टेबल टेनिस, शूटिंग रेंज, स्क्वॅश, इंडोर गेम, मार्शल आर्ट, मिनी फुटबॉल ग्राउंड वरती, फेन्सिंग, खो खो, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, पिकल बॉल, कधी नावं इथं ऐकली नसतील। दोन्ही नेत्यांनी यावेळी खुर्च्यांची अदलाबदल केली। रवींद्र चव्हाणांनी एकनाथ शिंदेंसोबत संवाद साधला, पण चव्हाणांशी बोलताना शिंदेंची आक्रमक देहबोली पाहायला मिळाली। शिंदेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे बदललेले पाहायला मिळाले। डोंबिवलीमधील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकत्र आले होते। दुसरीकडे डोंबिवलीमधील निधीवरून एकनाथ शिंदे यांच्या समोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये जुंपली। फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळाला असं चव्हाण म्हणाले, तर शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात झाली असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं। हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि 2014च्या नंतरचा जो काळ होता, आदरणीय देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून महायुतीचे झाले आणि एक MMR रिजन मध्ये MMRDचा निधी हा पूर्णच्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील असणाऱ्या विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची खऱ्या अर्थाने सुरुवात ही त्यावेळच्या काळामध्ये झाली। या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MMRDचा निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये द्यायला सुरुवात झाली। शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणामध्ये निधी या कल्याण डोंबिवलीमध्ये यायला सुरुवात झाली। 2014 मध्ये आपण मला खासदार केलं पहिल्यांदा। 2014च्या अगोदरची परिस्थिती आणि 2014च्या आत्ताची 10 वर्षानंतरची परिस्थिती या कल्याण डोंबिवलीची आपण सगळे लोक पाहताय। मला काही वेगळं सांगायची गरज नाही। सूरज सा तेज नहीं मुझ में, लेकिन दीपक सा जलता देखोगे। अपनी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे। खूप अडथळे आले, खूप लोकांनी टीका टिप्पणी केल्या, खूप जे आहे खड्डे खोदायचं काम केलं, पण कधीच जे आहे खड्ड्यामध्ये जे आहे पडायचं काम जे आहे डॉक्टर श्रीकांत येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण किती हो,
आपल्याला भविष्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला कल्याण डोंबिवली चांगली करायची आहे. ज्या प्रकारे आता कामं चालू आहेत त्याच गतीने जी आहे ती आपल्याला पुढे कामं न्यायची आहेत. हे विकासालाच मत जे आहे ते आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे. डोंबिवलीमधल्या बॅनरवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली. चव्हाणांच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरच शिंदेंच्या सेनेकडून बॅनर लावण्यात आला. मतांसाठी खेळ दाखवणारे खूप, पण कामाने मन जिंकणारा एकच, अशा आशयाचा हा बॅनर होता. दरम्यान काही वेळातच अज्ञातांनी शिवसेनेचा हा बॅनर काढला. कामामध्ये कॉम्पिटिशन असले पाहिजे, कामात स्पर्धा असली पाहिजे. कल्याण डोंबिवली तर चांगला लोकप्रतिनिधी भेटलेला आहे, खासदार आणि डॉक्टर आहे. मला अभिमान आहे, खऱ्या अर्थाने अभिमान असलाच पाहिजे.